नमस्कार मैत्रिणींनो, सर्वप्रथम तर श्री स्वामी समर्थ. आज आपण इथे कटोरी ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत. पेपर कटिंग बघायची आहे आपल्याला. जर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा. आता इथे मी कटोरी ब्लाऊज घेतलेला आहे. तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने कटोरी ब्लाऊज घ्यायचा आहे आणि त्याचं आपल्याला माप काढायचं आहे. सर्वात आधी आपण छातीचं माप घेऊयात. इथे माझं छातीचं पूर्ण माप 34 इंच आलेलं आहे. 34 इंचचा आपल्याला एक भाग करायचा आहे. 8.5 इंच माझं एक भाग आलेला आहे. इथे माझी फिटिंगची शिलाईपर्यंत 8.5 असं माप आलेलं आहे. आपल्याला हुकपट्टीच्या साईडने मोजून घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग. आणि आता आपल्याला शोल्डरचं जे जॉईंट आहे ना, तिथून आपल्याला गळा मोजून घ्यायचा आहे समोरचा गळा इथे माझा 6 इंच आलेला आहे शोल्डर पासून. आता आपण क्रॉसपट्टी मोजून घेऊयात. कोणाची क्रॉसपट्टी जास्त असते, कोणाची कमी असते, त्यामुळे आपण क्रॉसपट्टीसुद्धा मोजून घेऊयात. इथे माझी क्रॉसपट्टी 2.5 इंच तयार आलेली आहे. आता आपल्याला कटोरीचं माप मोजून घ्यायचं आहे. कटोरी इथे 6 इंचाची आलेली आहे. अशा पद्धतीने 6 इंचाची आपली कटोरी आली. आता आपण पाठीमागच्या भागाची मार्किंग करूयात, म्हणजेच माप घेऊयात. आपल्याला ब्लाऊज पलटवून घ्यायचं आहे आणि पाठीमागच्या भागाची जी काही मापे आहेत ती आपल्याला आता बघायची आहे. सर्वात आधी तर आपल्याला ब्लाऊजची पूर्ण उंची मोजायची आहे. शोल्डरचं जिथे जॉईंट आहे ना, तिथून आपल्याला खेचून थोडंसं इथे पूर्ण उंचीचं माप घ्यायचं आहे. पूर्ण उंची इथे माझी तयार ब्लाऊजची 12 इंच येत आहे. मध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचं असते. 13 इंच आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे. 12 + 1 इंच मार्जिनसाठी घ्यायचं आहे. आता आपल्याला बाहीची मापे घ्यायची आहेत. बाही लांबी इथे आपली 5 इंच आलेली आहे. त्यानंतर दंडघेर घ्यायचा आहे आपल्याला. एकदम ब्लाऊज सरळ करून दंडघेर घ्यायचा आहे. दंडघेर इथे माझं 5.25 आलेलं आहे. सगळी ब्लाऊजची मापे आपल्याला एका वहीमध्ये नोट करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये चेंजेस करून घ्यायचे आहे. जर तुम्हाला चेंजेस व्हिडिओ जर बघायचा असेल तर मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन. ते तुम्ही व्हिडिओ बघायचा आहे. आपल्याला कुठे किती मार्जिन वाढवायचं असतं हे तुम्हाला समजून जाईल त्या व्हिडिओमध्ये. आता आपल्याला पाठीमागचा भाग म्हणजे ब्लाऊज उलटवून मुंड्याचं माप काढायचं आहे. मुंड्याचं माप हे पाठीमागच्या भागाकडून एकदम ॲक्युरेट माप निघून येते आपलं. इथे माझं 5 इंच मुंड्याचं माप आलेलं आहे. शिलाईसाठी आपल्याला इथे मुंड्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा करायचं आहे. तर माझं इथे 5.5 इंच 5 इंचच मुंडा येत आहे. मी शिलाई मार्जिन सहित धरलेला आहे. त्यानंतर शोल्डर पट्टी इथे माझी 2.5 इंचची आलेली आहे. आता आपण ब्लाऊज सोयीशाप करून घेतलेला आहे. ही सर्व मापे आपल्याला टाकायची आहे. आता ब्लाऊज आपण कट करण्यासाठी एक पेपर घेऊयात. तयार मुंडा मोजून घेत आहे मी. तयार मुंडा आपल्याला किती आलेला आहे बघायचा आहे आपल्याला. जो जॉईंट मुंडा असतो ना, हे आपला मुंडा स्लीव्जसाठी आपल्याला उपयोगी ठरणार आहे. इथे माझा तयार मुंडा 7.5 इंच आलेला आहे. मी पूर्ण मापे लिहून घेतलेली आहेत. तुम्ही सुद्धा अशाच रीतीने पूर्ण मापे लिहून घ्या आणि त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला. इथे मी फोल्डेड पेपर घेतलेला आहे. तुम्ही सुद्धा याच पद्धतीने एक फोल्डेड पेपर घ्यायचा आहे किंवा एक सुद्धा पेज घेऊ शकता तुम्ही पेपरचा.
पेपरची फोल्डेड साईड मी माझ्या साईडने ठेवली आहे आणि खुली साईड समोर आहे. आता आपल्याला इथे सर्वात आधी तर लांबीचं माप टाकायचे आहे. ब्लाऊजची जेवढी उंची आहे 12 इंच आलेली आहे, त्यामध्ये आपल्याला 12.5 इंच आलेली आहे, त्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचं आहे. 13 इंच 13.5 इंच आपली पूर्ण लांबी आहे ब्लाऊजची. 12.5 प्लस 1 इंच म्हणजे 13.5 इंच पूर्ण उंची आलेली आहे ब्लाऊजची. त्यानंतर इथून एक आपल्याला अशी सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. आता आपल्याला शोल्डरचं माप टाकून घ्यायचं आहे. त्याआधी आपण गळ्याचं माप टाकून घेऊयात. गळा इथे मी 2 इंचचा ठेवणार आहे. तुम्ही इथे 2.5 इंचचा सुद्धा गळा ठेवू शकता, 2-2.25 इंचचा सुद्धा गळा ठेवू शकता. त्यानंतर आपले इथे 3 इंच आपल्याला शोल्डर पट्टी ठेवायची आहे. आता आपण मुंढ्याचं माप टाकून घेऊयात. मुंढा इथे 5 इंचचा आलेला आहे माझा. 5 इंचवरती एक लाईन आलेला आहे मुंढा. तिथून मी टिक करून घेत आहे. हे आपल्याला जोडून घेऊन आता आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. छातीचा चौथा भाग हा माझा 8.5 इंच आलेला आहे. प्लस आपल्याला इथे 1.5 इंच मार्जिनसाठी घ्यायचं आहे. तुम्ही इथे 2 इंच सुद्धा मार्जिन घेऊ शकता. आता आपल्याला एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. त्यानंतर कमरेचं माप टाकायचं आहे आपल्याला. इथे कंबर इथे 8 इंच आलेली आहे. 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच आपल्याला एक्स्ट्रा शिलाईसाठी घ्यायचं आहे. जितकं आपण वर घेतलेलं आहोत तितकंच आपल्याला खाली घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी दोन्ही मार्जिन जोडून घेत आहे. फिटिंग लाईन आणि मार्जिन लाईन जोडून झाल्यानंतर आपल्याला इथून एक स्ट्रेट लाईन ओढायची आहे मुंड्याच्या मापासाठी. आपल्याला आता पुढच्या गळ्याचं माप टाकायचं आहे. पाठीमागच्या गळ्याचं माप टाकायचं आहे. पाठीमागचा गळा तुमचा जे काही असेल ना त्यामध्ये अर्धा इंच प्लस करून आपल्याला इथे पाठीमागचा गळा टाकायचा आहे. इथे 9 इंचचा माझा गळा 9.5 इंच घ्यायचा होता, पण माझ्या कस्टमरनी थोडासा गळा कमी करायला सांगितला होता, त्यामुळे मी 9 इंच असा गळा टाकलेला आहे. नऊ इंचावरून आपल्याला इथे एक बॉक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर 1 इंचावरती मार्किंग करून आपल्याला गळ्याला आकार द्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीनेच तुम्हाला सुद्धा 1 इंचावरती टेप ठेवून मार्क करायचा आहे. जर तुम्हाला ब्लाऊजचा आकार जमत नसेल तर 1 इंचावरती खूण करून अशा पद्धतीने तुम्हाला आकार द्यायचा आहे. आता आपण टक्सचं माप करूया, मार्किंग करूया. टक्ससाठी इथे 4 इंच मी लांबी घेतलेली आहे, रुंदी घेतलेली आहे. त्यानंतर दोन्ही साईडला अर्धा इंच घेऊन आपल्याला पूर्ण 1 इंचाचा टक्स लावायचा आहे आणि त्याची उंची मी 4 इंच घेतलेली आहे. हे तिन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आणि ते टक्सचं माप करायचं आहे. टक्सची उंची तुम्ही वाढवू शकता. जर तुमचा ब्लाऊज 14 किंवा 15 इंचचा असेल तर तुम्हाला 4.5-5 इंच इथे टक्सची उंची घ्यायची आहे. तुमच्या ब्लाऊजच्या उंचीनुसार तुमचा टक्स ठरवला जाईल. आता आपल्याला मुंढ्याचा आकार द्यायचा आहे. पाठीमागचा मुंडा हा 1.5 इंचावरती द्यायचा असतो आणि समोरचा मुंडा हा 1 इंचावरती द्यायचा असतो.
त्यासाठी मी 2 खुणा करून घेतल्या आहेत. आता ह्यामध्ये आकार टाकत आहे मी दोन्हीचा. मुंड्याचा आकार तुम्हाला सुद्धा टाकून घ्यायचा आहे. अलगद अशा हाताने आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित. एक लाईन इथे आपण खाली सुद्धा जाऊ शकतात, कारण का आपला ब्लाऊज हा काखेमध्ये काचू नये म्हणून तुम्ही 1 इंच थोडंसं खाली गेलात तरी चालेल शिलाईच्या साईडने. सॉरी, 1 लाईन. अशा पद्धतीने दोन्ही मुंड्याचे मार्किंग झालेले आहेत. आता आपल्याला हे सर्व पेपर कटिंग करून घ्यायचं आहे. खालच्या साईडने मार्क केलेले सगळं कट करायचं आहे आणि आपल्याला गळा सुद्धा कट करून घ्यायचा आहे इथे. हो, आणि तुम्ही इथे जर तुम्हाला दुसरा गळा कोणता वापरायचा असेल, म्हणजेच बनवायचा असेल, तर तुम्ही इथे दुसरा गळा सुद्धा टाकू शकता. पंचकोनी किंवा स्वीटहार्ट, सॉरी स्वीटहार्ट नाही जमणार, इथे समोरचा असतो स्वीटहार्ट. पंचकोनी किंवा गोल किंवा पान शेप असे तुम्ही वेगवेगळे आकार इथे देऊ शकता. जर तुम्हाला गळ्याविषयी पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बघायचे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला व्हिडिओ बनवून देईल. आणि हो, तुम्हाला ह्यानंतर कोणत्या याच्यावर टॉपिकवरती व्हिडिओ पाहायचे आहेत ते मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा, म्हणजेच मी त्या विषयावर तुमची व्हिडिओ बनवत जाईल. अशा पद्धतीने पूर्ण कटिंग झालेली आहे. आता ह्यानंतर आपला पाठीमागचा भाग झाल्यानंतर आपल्याला समोरचा भाग काढायचा आहे. सर्वात आधी तर आपल्याला पाठीमागचाच भाग काढायचा असतो. इथे मी पूर्ण उंची टाकून घेत आहे ब्लाऊजची. जे काही पूर्ण उंची असेल ब्लाऊजची आपली, जेवढी आपण पाठीमागच्या साईडला टाकलेली आहे तेवढीच इथे टाकायचं आहे. पण इथे कटोरीचा ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा असतो. 13.5 इंच इथे मी पूर्ण लांबी टाकलेली आहे. एक मार्किंग इथे आपल्याला करून घ्यायचं आहे. आता आपल्याला गळ्याला मार्क टाकायचा आहे. गळा इथे पाठीमागचा जेवढा होता ना तेवढीच गळा रुंदी घ्यायचा आहे आपल्याला. गळा रुंदी मी इथे 2 इंच घेतलेली आहे. त्यानंतर शोल्डर सुद्धा त्याच पद्धतीने घ्यायचा आहे आपल्याला. 3 इंच शोल्डर घ्यायचा आहे. तिथून आपल्याला खालतीच मुंड्याचा आकार टाकायचा आहे. मुंड्याचा इथे आकार 5.1 वरती, म्हणजेच 1 लाईन वरती टाकणार आहे मी. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा मैत्रिणींनो असेच वेगवेगळे व्हिडिओ बघायचे असतील माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमचे काही डाऊट्स असतील तर मला कमेंट करून नक्की विचारा. आणि हो, माझ्या चॅनलला खूप शेअर करा, सपोर्ट करा मैत्रिणींनो. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला. आता इथे मी मार्जिनचं मार्क करून मी 2 लाईन ओढून घेत आहे. जे पाठीमागे आपण केलेलं आहोत तेच आपल्याला समोरच्या भागात सुद्धा करायचं आहे. फक्त इथे आपल्याला क्रॉसपट्टी आणि कटोरीचं माप टाकायचं असतं. पुढच्या मुंड्याचा आकार आपण देऊन घेऊयात थोड्या वेळाने. अगोदर आपण गळ्याची लांबी टाकून घेऊयात. गळा लांबी इथे 6 इंच आलेली आहे माझी. अशा पद्धतीने आपण एक बॉक्स ओढून घेऊन इथून सुद्धा 1 इंचावरती आपल्याला गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे.
इथे आपल्याला 1 इंचावरतीच आकार द्यायचा आहे आणि समोरचा मुंडा आखून घ्यायचा आहे इथे आपल्याला. मुंड्याचा आकार इथे झालेला आहे. मुंड्याचा आकार झाल्यानंतर आपल्याला इथे आता क्रॉसपट्टीचं माग टाकायचं आहे. तुमची जे काही तयार क्रॉसपट्टी असेल त्यामध्ये तुम्हाला 1/2 इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी घ्यायचं आहे आणि ह्या साईडला सुद्धा 1/2 इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी घ्यायचं आहे. त्या साईडने मी 3 इंचाची क्रॉसपट्टी घेतलेली आहे आणि ह्या साईडने 2.5 इंचाची क्रॉसपट्टी घेतलेली आहे. अशा पद्धतीने मी तिरका आकार देऊन घेतला आहे क्रॉसपट्टीच्या शेपचा. 1/2 इंचवरती मी तिरका आकार देऊन घेतलेला आहे. आता इथे मी कटोरीचं माग टाकत आहे. गळ्याच्या साईडने 1 इंच घ्यायचं आहे आपल्याला आणि हुकपट्टीच्या साईडने जे काही तुमची 6 इंच कटोरी आली होती ना ते कटोरी घ्यायचं आहे आणि आपल्याला मुंड्याच्या साईडने 2 इंच घ्यायचं आहे आणि तिथून आपल्याला कटोरीला आकार द्यायचा आहे. इथे तुम्ही मुंड्याच्या साईडने 2, 2.5 अशा पद्धतीने घेऊ शकता. इथे यांची कटोरी खूप मोठी होती त्यासाठी मला 2 इंचावरती मार्क करून घेऊन असा आकार द्यावा लागला. आता आपण क्रॉसपट्टी अगोदर कट करूयात. त्यानंतर आपल्याला कटोरी कट करायची आहे. मुंड्याचं माप कट झाल्यानंतर आपल्याला मार्किंगचं मापसुद्धा कट करायचं आहे आणि क्रॉसपट्टी आपल्याला काढून घेऊन ठेवायची आहे. आता आपल्याला इथे कटोरीचं मार्किंग केलेली जी मार्किंग केलेली जी आहे ना ती सुद्धा कट करायची आहे आणि इथे आपल्याला ही कटोरी जमणार नाही. त्यासाठी आपल्याला कटोरी वाढवावी लागेल. त्यासाठी मी थोडासा इथे पेपर घेतलेला आहे ज्यावर आपली पूर्ण कटोरी निघाली पाहिजे. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा फर्स्ट टाइम ट्राय करत असाल तर असे पेपर वापरूनच तुम्ही कटिंग करा, म्हणजेच तुमचे ब्लाऊज पीस किंवा जे काही कापड असेल ना ते खराब होणार नाही. आपल्याला कटोरीचं मार्किंग जशास तसं करून घ्यायचं आहे. कटोरीचं मार्किंग झाल्यानंतर ह्या साईडने आपल्याला 1 इंचावरती घ्यायचं आहे आणि ह्या साईडने आपल्याला 1.5 इंचावरती घ्यायचं आहे. ज्या साईडने गोल असा आकार आहे ना त्या साईडने 1.5 इंच घ्यायची आहे आणि ह्या साईडने 1 इंच आणि ह्या वरती आपल्याला 1/2 इंच घ्यायचं आहे आणि जे गळ्याचा गोल साईड आहे ना तिथून आपल्याला क्रॉसमध्ये म्हणजेच थोडी थोडी शिलाई कमी करत वर जायचं आहे, गळ्याला जोडायचं आहे. 1 इंच आणि ह्या दोन्ही लाईनचा आपल्याला इथे सेंटर काढायचं आहे. सेंटरवरती एक मार्क करून घेऊया. त्यानंतर इथून 1.5 इंचावरती खाली जायचं आहे आपल्याला. 1.5 इंचावरती खालती गेल्यानंतर आपल्याला हे दोन्ही पॉईंट जोडायचे आहेत. हे पहा, अशा पद्धतीने दोन्ही पॉईंट जोडून घेऊया. त्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा असंच करायचं आहे. गळ्याच्या साईडने थोडंसं कमी करत गळ्याला लावून टाकायचं आहे. अशाच रीतीने आपले पूर्ण कटोरीचं मार्किंग झालेलं आहे. आता हे पेपर आपल्याला कट करायचं आहे. जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन ॲड झाले असतील तर त्यांनी सगळे व्हिडिओ बघायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला स्टेप बाय स्टेप संपूर्ण इन्फॉर्मेशन मिळून जाईल. आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून माझे जे काही व्हिडिओ येतील ते तुम्हाला लवकर फ्रंट स्क्रीनला मिळून जातील.
आपली कटिंग इथे झालेली आहे कटोरीची. आता आपल्याला स्लीव्ज कटिंग करायची आहे. हे सर्व पहा, पाठीमागचा भाग, कटोरी, क्रॉस पट्टी आणि समोरचा भाग अशा पद्धतीने आपली पूर्ण कटिंग झालेली आहे. आता आपण बाहीची कटिंग करूयात. इथे मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे. फोल्डेड साईड माझ्या साईडने आहे. 6 इंच इथे माझी बाही उंची आहे. 5 इंच, त्यामध्ये 1 इंच आपल्याला ॲड करायचे आहे शिलाई मार्जिनसाठी. 5 इंच आपले इथे तयार होईल स्लीव्ज. तिथूनच आपल्याला 2 इंचावरती डाऊन घ्यायचं आहे. 2 इंचावरती डाऊन गेल्यानंतर आपल्याला इथून क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे 7.5 इंचावरती. जो काय आपला तयार मुंडा आला होता ना, तोच इथे आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर 1.5 इंचावरती शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तिथून समोर. इथून आपल्याला 1.5 इंचावरती एक खूण करायची आहे. त्यानंतर 1 इंचावरती खूण करून अशा पद्धतीने तिरकस लाईन ओढून घ्यायची आहे. आता गळ्याला 1 इंचावरून आपल्याला आकार द्यायचा आहे. त्याचं एक सेंटर काढून घ्यायचं आहे. पूर्ण लाईनचं, क्रॉस लाईनचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. त्यानंतर आपलं जे काही बाहीची गोलाई म्हणजेच दंडघेर होता ना, ते टाकायचं आहे. दंडघेर इथे 5 इंच, त्यानंतर 1.5 इंच शिलाईसाठी घ्यायचं आहे. आपल्याला हे दोन्ही पॉईंट जुळून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा मार्किंग लाईन जोडून घ्यायची आहे. इथे आपल्याला अशा अलगद अशा हाताने आकार देऊन घ्यायचा आहे. 1.5 इंचावरती जी खूण केली होती ना आपण, तिथून आपल्याला स्लीवचा अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे. आता आपल्याला समोरच्या मुंड्यासाठी आकार द्यायचा आहे. हे सर्व कटिंग करून घ्यायचं आहे. मार्जिन सुद्धा कटिंग करून घेऊया. आता आपण मुंड्याचा आकार देऊया. हा आपला मुंडा समोरच्या साईडने लागणार आहे.